श्री स्वामी समर्थ. सुप्रभात. आता काका गेले आहेत ड्युटीवर. आता आपण झाडांकडे पाहूया जरा. बघा, ह्या झाडात मी हे पानं का टाकते माहिती आहे का? आता उन्हाळा खूप आहे, खूप ऊन पडतं, त्याच्यामुळे झाडांना ऊन लागतं आणि मुळांना पण ऊन लागतं खूप. म्हणून हा पालापाचोळा मी त्या झाडात जमा करते, पाणी टाकून घेते आणि जमा करते आणि 1-2 दिवसांनी तो काढते, पुन्हा पाणी छान झाडांना देऊन देते आणि पुन्हा तो पाला त्याच्यात टाकून देते. आणि जर अजून 7-8 दिवस झाले की तोच पाला मग उकिरड्यावर टाकून देते. आता ऊन असल्यामुळे पाला पण जास्त पडतो, तो असा वाया जाऊ देण्यापेक्षा तो उपयोगात येतो. त्याचं खत तयार होऊन त्यामध्ये बिया खूप लवकर रुजतात. झाडांचा पालापाचोळा पडतो ना, तो पालापाचोळा मी मागच्या बाजूला जमा करते आणि त्याच्यावर त्या खरकटं घरातलं सगळं खरकटं पाणी वगैरे किंवा घरातला स्वयंपाकाचा कचरा तो सगळा मी याच्यावर टाकते. तर तिथे त्या उकिरड्यावर ना एक हे भोपळ्याचं म्हणजे भोपळ्याचं बी रुजून आलं होतं, तर मी ते वाढवलं आणि आता त्याला फुलं पण लागली आहेत खूप छान. 3-4 दिवस झाले फुलं उगवतात आहे. पण ते भोपळा असतो खाली ते फूल नाही आहे, साधे फुलं आहेत नुसते. त्याला वाय फुलं, नर फुलं असं म्हणतात, ते फुलं आहेत हे. बाकी किती छान आलेली आहेत. हा पुदिना लावायचा किती दिवसापासून प्रयत्न करते मी. मागच्या वर्षी पण माझ्या इथे अजिबात हा आला नाही, पण ह्या वर्षी चांगला आला आहे. उन्हाळ्यामध्ये हा असा थंड दही भात करून खायला मला आवडतो. मी कालवून तो फ्रीजमध्ये ठेवून देते आणि नंतर मग खाते. हा कसा करायचा? तर तयार केलेला भात घ्यायचा, त्याच्यामध्ये दही कालवायचं, थोडी साखर कालवायची, जास्त साखर नाही टाकायची. खात असाल तुम्ही तर टाका. आता मी जास्त साखर खात नाही, त्याच्यामुळे फक्त थोडीशी साखर टाकलेली आहे आणि तो असा कालवून फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे. खायला घेताना त्यामध्ये अजून थोडं दही टाकायचं. सकाळच्या वेळेस बाहेरची सगळी कामं झाली ना, झाडांना पाणी घालणं, अंगणात पाणी टाकणं, रांगोळी वगैरे सगळं झालं की मग नंतर मी असं थोडंसं काहीतरी खाते. कारण की सकाळपासून कामं करून करून थकवाही येतो. मग हा असा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड दही भात करून खायला मला खूप आवडतो. तुम्ही पण या खायला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा. श्री स्वामी समर्थ.